यंदाच्या फुटबॉल हंगामाविषयी केएसएच्या वतीनं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। आजी माजी खेळाडू, प्रशिक्षक, तालीम संस्थांचे पदाधिकारी, पंच आणि फुटबॉल शौकीनांची मतं ऐकून घेण्यात आली। पूर्वीच्या आचारसंहितेत बदल करून नव्यानं आचारसंहिता निर्माण करण्याचा आणि त्याची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला। केएसएच्या पुढील बैठकीत हंगाम सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। फुटबॉल स्पर्धेदरम्यान अंतिम सामन्यावेळी पाटाकडील तालीम मंडळ आणि दिलबहार तालीम मंडळाच्या समर्थकांमध्ये झालेल्या वादावादी आणि दगडफेकीमुळे फुटबॉल हंगामावर बंदीचा निर्णय केएसएनं घेतला होता। मात्र खेळाडूंचं नुकसान होऊ नये, कोल्हापूरचा फुटबॉल जगावा या उद्देशानं हंगाम परत सुरू करावा अशी मागणी तालीम संस्था, खेळाडू आणि प्रेक्षकांकडून केली जात होती। या संदर्भात आज केएसएच्या वतीनं बैठक घेण्यात आली। फुटबॉलच्या जाणकारांनी यावेळी आपली मतं मांडली। केएसएनं कडक आचारसंहिता राबवावी, चुकीचं वर्तन करणाऱ्या संघ आणि खेळाडूंवर कारवाईचा बडगा उगारावा, बंदिस्त मैदान व्हावं, मैदानात सुविधा पुरवाव्यात, पोलीस संरक्षण असावं, प्रत्येक खेळाडूला विमा संरक्षण असणं गरजेचं आहे, प्रेक्षकातून शिवीगाळ, अश्लील हावभाव होतात, त्यांच्यावर कारवाई व्हावी, पंचांना मारहाण, बाटल्यांमध्ये थुंकणं, महत्त्वाच्या सामन्यांकरता बाहेरून पंच आणावेत, पंचांनी पक्षपातीपणा टाळावा, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी बैठक व्यवस्था व्हावी यासह विविध मुद्दे या बैठकीत चर्चेला आले। यावर या सूचनांचा विचार करून माजी आमदार मालोजी राजे छत्रपती यांनी केएसएची नियमावली बदलून नव्या आचारसंहितेकडे कडकपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलाय। पुढील हंगाम सुरू करण्यासंदर्भात केएसएची बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचं सांगितलं। आणि जुनी आचारसंहिता आणि आता या नवीन सूचनांचं या ठिकाणी एकत्रित करून यामध्ये नवीन एक आचारसंहिता तयार करून, पण एकच आहे, आता केएसएला भविष्यकाळामध्ये काही कटू निर्णय घ्यावे लागतील, कडक धोरण अवलंबावं लागेल आणि कोणाची दयामाया म्हणजे ज्याला चूक त्याला शिक्षा हे धोरण आता आम्हाला अवलंबावं लागेल, जेणेकरून अशा या हुल्लडबाज स्वरूपाचे प्रकार आपल्याला टाळता येतील। एवढंच भविष्यकाळामध्ये आम्हाला केएसएला निर्णय घ्यावे लागतील आणि मग एकदा हे काही काळ आता थोडासा हे सगळं तयार करण्यासाठी आम्हाला लागेल आणि त्यानंतरच मग भविष्यकाळामधला हंगाम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आमचा प्रयत्न राहील।